रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा व भाग्याचा आहे, कारण आज आपण निघालो पंढरपूर यात्रेसाठी. तर माझ्याबरोबर माझे पप्पा, आई, माझी बहीण पण येते. चला तर बघूया आमची तयारी कशी झाली ती. मित्रांनो, आता सगळी तयारी आपली झालेली आहे. आता आपला प्रवास जो होणार आहे तो एस टीने होणार आहे. खूप मजा येणार आहे प्रवासामध्ये. तुम्ही कुठेही जाऊ नका, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आता माझ्याबरोबर आहे माझी बहीण, माझी लाडकी बहीण कल्याणी ताई. ती पण आज पंढरपूरला येते. काय मग कशी तुझी फिलिंग काय पंढरपूरला येते काय? मला आज खूप वर्षाने मी जाणार आहे. हां, जवळजवळ कितव्यांदा? 13-14 वर्षांनी हां. आज दुसऱ्यांदाच जाणार आहे. अच्छा. लहान होते तेव्हा गेले होते. तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि तू पण येतेस आमच्याबरोबर. खूप मजा येणार आहे. नटखट आहे जरा. हां, तिचा पार्लर पण आहे, सारा ब्युटी पार्लर मंडळामध्ये फेमस आहे. चला चला आता आपण निघूया. आता ही बस पण येते. चला बघा, मी पकवाज घेतले, बॅग आहे माझ्याकडे. पाठी कल्याणीकडे आरती आहे, बसची आपल्या आरती करायची आहे. चला, गावचं वातावरण बघा, मस्त शांत आहे. चला. हा रस्ता टॉपच्या स्टॉप जवळ. तर आपण स्टॉपवर पोचलो आहे. आपल्या गावची खूप मंडळी येते. आलो काय सगळे? हो मित्रांनो, आपले सर्व हे भाविक निघालेत पंढरपूरला. ते बघा, सर्व आपल्या गावची मंडळी सर्व आहे. तुम्ही काय सांगाल? बरं, आम्ही प्रत्येक वर्षी हां ही पंढरपूरची वारी हां ही आमची चालूच असते. आणि ह्याही वर्षी अगदी याच्यानी पूर्ण गावाची मंडळी आणि निलेशजी सांबरे यांनी आम्हाला यांच्या वतीने गाडी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आमची ही वारी आज निघालेली आहे. नमस्कार, आम्ही पालेकोंड ग्रामवासी आज पंढरपूरच्या वारीला निघालेलो आहोत. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही वारीला निघालेले असताना आजची वारी ही जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून साबळे साहेबांनी आम्हाला आजची वारीला जाण्याची सुविधा उपलब्ध केलेली असल्यामुळे आम्ही त्यांचे सर्व वारकरी शतशः ऋणी आहोत. आणि याही पुढे असे आम्हाला सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा आहे. नमस्कार. आज 24 तारीख आहे, त्याच्यामुळे आम्ही आज वारीला निघालो. सर्व मंडळी 18 जण आम्ही सर्व मंडळी निघालो. त्याच्यामुळे माझी काही इच्छुक याची नव्हती, पण मी अचानक निघाले त्यामुळे मला पण लय आनंद झाला आहे. त्याच्यामुळे मी आज पहिल्यांदाच जाते. बघूया काय कार्यक्रम आहे ते. धन्यवाद. आपल्या तर एस टी आलेली आहे आणि पॅसेंजर वगैरे सगळे गाडीत बसलेले आहेत. आता आपण निघणार आहोत. पुढचा प्रवास खूप छान होणार आहे. कुठे व्हिडिओ स्किप करू नका, शेवट पण नक्की बघा. मित्रांनो, आजच्या प्रवासाची खास गोष्ट म्हणजे जिजाऊ सामाजिक संस्थेतर्फे आपल्याला एस टी बस सेवा फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. मित्रांनो, आता आपण आहोत मंडळात. अजून लोक पॅसेंजर लोक येणार आहेत, त्यांच्याकडून वाट बघतोय. गाडी 8:30 सुटणार आहे इथून मंडळातून. नंतर पुढचा प्रवास चालू आहे. तुम्हाला मी प्रत्येक क्षण तुम्हाला दाखवणार आहे. कुठेही जाऊ नका. आपल्या त्या मंडळामध्ये एस टीची पूजा होते. नंतर आपण मार्गस्थ होणार आहोत. महाराष्ट्र जिल्हा रत्नागिरी विभाग आपल्याला या गाड्या पूर्णपणे निलेश सांबरे संस्थापक यांनी या गाड्या मोफत दिलेल्या आहेत. राहण्याची व्यवस्था सांबरे साहेबांना केली जाणार आहे. जेवणाची सुद्धा व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे. गाड्यांना एक विमा घेतला जाणार आहे. त्यात आपल्याला
मित्रांनो आता आपली गाडी सुटलेली आहे तर सापटे सर बसलेले आहेत आमचे लीडर आहेत ते हे बघा हा लीडर सर आहेत हा लवकरच आपण आता भजनाला सुरुवात करणार आहोत इष्टीमध्ये तुम्ही भजनाचा मस्तपैकी आनंद घ्या आम्ही पण आनंद घेतो मस्तपैकी मित्रांनो आता आपली बस थांबली आहे चिपळूण स्टँडला आज चिपळूण एस टी स्टँड आहे बघा जरा समोरचा सगळा भाग चिपळूण बस स्टँडचा आहे थोडी विश्रांती घ्यायची आपण आणि गाडीत डिझेल पण टाकायचं आहे त्यासाठी गाडी डिझेल टाकायला गेले नमस्कार मित्रांनो आता आपण थांबलो आहे भोपोली गावाजवळ हा भोपोली गावाचा प्रवेशद्वार आहे आणि मंदिराचा पण प्रवेशद्वार आहे श्री अंबा कीर्ती देवी मंदिर प्रवेशद्वार हा बघा तुम्हाला दिसतोय पाठीमागं मग दाखवतो थांबा कॅमेरा उलटा करतो हा बघा इथे समोर एक गाव आहे त्यांची वाडी आहे आणि इथे एक वरती वाडी आहे आणि इथे समोर शाळा त्यांची मस्त परिसर छान आहे या साईडला डोंगर आहेत सर्व आता मी कोयना घाट चढून वरती आलो आहे कोयना घाटचा प्रवास मस्त छान झाला मस्त आणि आपले बसेस थांबले तिथे
अजून पंढरपूर जवळजवळ 40 किलोमीटर आहे. अजून आपल्याला 40 किलोमीटर प्रवास करायचा आहे. आता मी आहे कटफळला. आम्ही इथे चहा पिण्यासाठी उतरलो आहे. पाठीमागे बालूमामाचं मंदिर आहे, हे बघा. परिसर बघा किती छान दिसतोय. ही समोर बाजरीचा बाग आहे, बाजरीची. बघूया चला. मस्त वातावरण आहे, जबरदस्त. म्हणजे जिथे नजर जाईल तिकडे सपाटच आहे. ही बाजरी आहे इकडे, हे बघा. आता आपण इथे फायनली पोचलो आहे. आजचा मुक्काम आपला हा इथे तांदूळवाडीमध्ये असणार आहे. उद्या सकाळी आपण जाणार पंढरपूरला. आजचा आपला प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.